शेवटी बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान निर्माण करतेत. मग बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित असताना विचार करायलेत की बाबा इथं सर्वांचं योगदान आहे, मग इथं चरखा का, इथं काय चरखा का. आणि मग हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाग चालवला आणि दिमाग चालवल्यावर कोणाच्याच लक्षात न येता येता इथं डायरेक्ट आणलं अशोक चक्र. काय आणलं? अशोक चक्र. अशोक चक्र का आणलं बाबा, तर सम्राट चक्रवर्ती अशोक याच्या राज्यकारभाराच्या आदर्श तत्वाचं ते एक चक्र होतं. याच्यामध्ये 24 आरे आहेत आणि 24 आऱ्याचे 24 वेगवेगळे अर्थ आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्राभिमान आहे, राष्ट्राची एकात्मता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष आहे, है ना. अशा 24 स्वार्थ राष्ट्राबद्दल अभिव्यक्ती आहे, त्याच्यानंतर त्याग आहे, समानता आहे, एकात्मता आहे, स्वाभिमान आहे, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घेणे काळाची गरज आहे. अशा 24 गोष्टी सांगणारा याचा रंग आहे निळा. आणि निळा रंग म्हणजे विशाल